नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा वसंतरावातील कांदा उत्पादक बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आलेली आहे. कांदा वसंतरावातील कांद्याचे भाव वाढणार का नाही आणि त्यानंतर या ठिकाणी कांदा अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. स्क्रीनवर तुम्ही अत्यंत महत्त्वाचे अपडेट असल्याकारणानं स्क्रीनवर बघू शकता. आणि महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चला आता सुरुवात करतो आहे. तर या ठिकाणी बघू शकता, एकंदरीतच या ठिकाणी सानुग्रह अनुदानासाठी कांदा उत्पादकांची प्रतीक्षा अखेर संपली. 2 वर्षानंतर निधी उपलब्ध. दराची घसरण झाल्यामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादन आर्थिक दिलासा या ठिकाणी देण्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षात राज्य शासनाने प्रति क्विंटल 350 रुपये याप्रमाणे सानुग्रह अनुदान दिले होते. मात्र तांत्रिक कारणास्तव एकंदरीतच राज्यभरातील 13,000 शेतकरी या अनुदानापासून वंचित ठरले होते. संबंधित लोकप्रतिनिधींनी या संदर्भात आवाज उठवल्यानंतर शासनाने हे अनुदान देण्यात मान्य केले, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात हे अनुदान पडू शकले नाही. आता बहुप्रतीक्षेनंतर हे अनुदान या ठिकाणी पडू शकले नाही. आता बहुप्रतीक्षेनंतर हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी जवळपास 28 कोटीचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. नाशिकमध्ये 10,000 शेतकरी. एकट्या नाशिक जिल्ह्यातील जवळपास 10,000 शेतकऱ्यांसाठी 18,60,00,000चा निधी शासनाने उपलब्ध करून दिला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. यात मालेगाव तालुक्यातील 3,200 शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर हे अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच पणनमंत्री जयकुमार रावल यांनी लक्ष घातल्याने भुसे यांनी नमूद केले आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशी आशा आहे. धन्यवाद मित्रांनो. माझ्या व्हिडिओ माहितीपूर्ण अपडेट्स तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्राच्या शिवधन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर भेटूया पुढे. तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्राचे शिव धन्यवाद.